माझ्या मातीला आलात. तर हसा ना जरा असं. हा इतके गंभीर का म्हणता सर, दुःख तुमच्या डोक्यावर. हा आणि इथं आनंद लुटायचा आहे आणि हे आनंद लुटण्याचं एकच ठिकाण आहे. नाही तर लोक मेळ बस ना गावा त्याच्याकडे पा. सर दुःख गावाचं यालाच आहे. एक म्हातारं तुमच्या इथलं घेऊ का? घेऊ ना, नाव घेत नाही पण घेतो तुमच्या इथलं. तिकडे गेल्यावर दुसरं घेतो. हां असं एक म्हातारं आयुष्यभर कमीलं आणि ज्याला कोणी नाही का त्याला कमवायची लय हाव. आहा हा हा भयानक. पट्टी द्यायला गेलं फाडा 51 रुपये. हा लय कमीलं त्यांनी. नेमकं त्या ठिकाणी दुसऱ्याला लुबाडू कमीलं. लहानाचे पोरं मोठे झाले आणि पोरं मोठे झाले की दोघं नासकाला गेले. म्हातारं एकच बसलं. दुसऱ्याचं पोरग आलं की असं बघायचं, मावाला आल्या कवा येतो, मावा बाब्या कवा येतो. बाब्या म्हणते सुट्टीच भेट ना दादा. दादा एकटाच बसला टुकमुक, याला बघत त्याला बघत. होता त्या राव कुठे पोरग गेलं का? आयुष्यभर कमवलं ना, विचार केला नाही. पण नेमकं काय झालं महाराज, म्हातारं थकलं. शेवटी हे शरीर जाणारच. मी सांगतोय म्हातारपणाला बी प्रपंच कसा सुटत नाही ते ऐका. मरायला टेकलं म्हातारं. म्हातारीचे हातपाय गळाले, आता उठत नाही म्हातारीला. तितक्यामध्ये गावचे लोक भेटायला निघाले आणि माणसं असे असतात महाराज, भेटायला गेले गरीबा पैसे घेऊन जात नाहीत. बिस्कुट जेव्हा खाता येत नाही तेव्हा बिस्कुट घेऊन जातात. आणि या गपचिप गिपचिप जात नाहीत. बिस्कुट घेऊन गेल्या. होय तात्या काय झालं? ताप आले. माय आमच्या शेजारचे तात्या असे तापीनं गेले हो, काय सांग. अगं त्याला जगू दे, तुया बोलण्याने मरण ते म्हातारं. हा आणि तेवढ्या गपची बसत नाही, बाहेर आली. सगळे तात्याचं कसं आहे, माय म्हातारं सकाळपासून पाणी पिणं बघ. जाते काय की काय जाते ग पटकन उरकून घ्या आपले काम. यायला काय पडलंय त्याचं. अनंत बुवा हे असंच आहे, बाहेर आले गुटबुट करणार. मरू तर द्या त्याला. तितक्यामध्ये माय वैव आपले शेजारचे अंशराम तात्या जातात काय की कस काय. मी सकाळी बिस्कुट घेऊन गेले, पाणी पेन म्हातार. पटकन पोराला फोन लावा नाही तर आपलं अवघड होईल. 1-2 शाणे होते, त्यांनी फोन लावला. बाळू काय झालं? तात्या जातात काय रे? सुट्टी नाही ना हो. अरे सुट्टीचा जळू दे, मरतय म्हातार, पटकन ये. 2-4 जणांनी फोन लावल्याच्या नंतर दोन्ही पोरांनी एकूण एकाला कॉल केले. ते म्हणले चला रे म्हणे, आता गेल्याशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणी इण्याची खोळ घातलेल्या दोघी घेतल्या. गाऊन दोघी घेतल्या, निघाले फटफटीव. आल्याच्या नंतर नीट आळंदमध्ये आले. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर गर्दा जमलेला दिसला. म्हातारं आणखीन गेलं नाही, पण पोरायला वाटलं म्हातारं टपकलं. प्रॉपर्टीची आमच्या नावची न करता टपकलं. असं व्हायला नको. गेले तिथं. गेल्याच्या नंतर नातवाला घेऊन गेले. सर्वांना आनंद झाला. पोरग आलं, मरायच्या आधी पोरग आलं. सगळं गाव त्या ठिकाणी आनंदित झालं. पोरग आलं ना. पोरग मधात गेलं. मधात गेल्याच्या म्हातारं त्या ठिकाणी बाजूला पडलेलं. त्या म्हाताऱ्याचा टप्पू चाललं. तितक्यात लहाण्याची बायको लहाण्यापाशी, भाई होता त्या बघा ना कशी करायले. काय झालं? म्हातारा असंच करायले. बहुतेक कुठंतरी कपाळाला पण ठेवलंय, पण म्हाताऱ्याला सांगता येईना. म्हाताऱ्याने जर नाही सांगितलं होतं कपाळ आपलं निघून जाते. पटकन गेले ते जवळ गेल्याच्या. तात्या बोला ना. आता तात्या बोलतो होय. आयुष्यभर कोणाला नीट बोलला नाही आणि आता तात्या नीट बोलतो. आहा तात्यानं असंच करायला. तात्याला बोलताच येईना. तात्या तसं करायला लागले. पण मोठं जरा शान होतं, लहान त्या ठिकाणी मोठ्यापाशी गेलं. दादा काय आपले तात्या बघ ना असंच करायलेत. ते म्हणलं हो रे, मी बी बघायला आलो तसंच करायला. मात्र बहुतेक काहीतरी लपून ठेवले रे, पण सांगायचं पण बोलता येणं. मग म्हणले नेमकं आपले तात्या कोणाचे मित्र होते? म्हणले काही नाही, धोंडीराम तात्या आहेत ना, त्याचे मित्र होते, त्यांना बोलवा. धोंडीराम नाना त्या ठिकाणी बोलवलं. ओ धोंडीराम नाना, आमच्या तात्या सकाळपासून असंच करायले. कुठं काय ठुला असेल का? पोरग म्हातारं लय चाप्टर होतं रे बुवा. काहीतरी कुठंतरी येणे ठुलेले, त्याच्याशिवाय हे असं करणार नाही. हे असं करायले ना, काहीतरी येणे लपून ठुलंय. मग कुठं ठुला असन? ते म्हणले आपल्याला माहित नाही, पण परभणीला एक चांगला डॉक्टर आलाय. 2 इंजेक्शन दिले की म्हातारं बोलतंय. पण इंजेक्शन जरा महाग आहे म्हणे. किती? 25,000ला एक. दोघं भाऊ म्हणले 25 करू.
ह्या म्हणल्या मा आमची अर्धी अर्धी घ्या पण मग तात्याला बोलू द्या पटकन सांगा. कोण ह्या? जाऊ दे आमची अर्धी अर्धी. मग तात्याला डॉक्टर चांगला बोलिला, परभणीचा स्पेशलिस्ट डॉक्टर. का म्हणून बोलाव? तात्या बोलले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी स्पेशलिस्ट डॉक्टर बोलला. तितक्यामध्ये डॉक्टर येईपर्यंत हे मोठं म्हणलं एक काम करणारे, डॉक्टरला पैसे देण्यापेक्षा एक काम करे, महागा करायला ना असं ते भीत पाडू आपण दोघं. ते दोघं भाऊ भीत पाडायला लागले. डॉक्टर येऊस तर सगळी भीत पाडली, काहीच निघलं नाही. सरी ती 2 हाताच्या पहिल्या भीती पूर्ण भीत पाडली, काही निघलं नाही. डॉक्टर तितक्यात आले. डॉक्टर साहेब या 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 या. स्वागत केलं. डॉक्टर काय झालं म्हणे? काही नाही म्हातारं सकाळपासून असंच करायला बोललं पाहिजे. डॉक्टर म्हणले काहीच काळजी करू नका, 2 मिनिटं म्हातारं बोलणारच. आपलं इंजेक्शन पावरच तशी 50,000 आधी द्या. 50,000 दोघांनी 25-25 दिले. इंजेक्शन पहिलं दिलं की म्हाताऱ्याचे होतं फडफड करायला. लहानीत असं ती काय सांगते म्हातारा, काय सांगते काय सांगते, जवळच यायला लागली. दुसरं इंजेक्शन दिलं की म्हातारं बोलायला लागलं. मोठं म्हणतंय तात्या सांगा कुठं गव्हाला ठेवलंय? तात्या म्हणले शेजारच्या गंगूला गहू चाळायची चाळणी दिली, ती आणली का विचारायला. लहानीला तर चक्करच आली. मरायच्या टायमाला म्हाताऱ्याने किती नुकसान केलं? 50,000. आणि भीत कमी बांधून देऊ का? मरायच्या टायमाला अंतकरणातला प्रपंच गेला नाही, नुकसान करून गेलं विठाला. तुकोबारा म्हणतात देवा रे आमच्या चित्तातला प्रपंच ओसरला पाहिजे. ऐका, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. देवा या चित्ताला फक्त तुझे त्या ठिकाणी चरण दिसावे. नवे नवे हे चित्त एकदा तुझ्या चरणापाशी जडलं की तिथून मात्र त्यांनी माघार घेऊ नये अशी आमची इच्छा आहे.